चला, सुंदर अशा प्रार्थनेनंतर आपण आपल्या या ट्रेनिंगला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी त्या सर्व शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचं स्वागत करू इच्छितो, ज्यांनी वेळात वेळ काढून या मीटिंगला हजर राहिलात. बघा, जोपर्यंत तुम्ही शिकणार नाहीत, तोपर्यंत टिकणार नाहीत. मग तो व्यवसाय असो किंवा शेती असो. आणि शेती हा व्यवसाय आहे. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही टिकणार नाहीत आणि जोपर्यंत तुम्ही टिकणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही पैसे कमवणार नाहीत. कुठलाही व्यवसाय असू द्या, कुठलीही नोकरी असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या. त्या कामात जर तुम्हाला सातत्यपूर्ण शिकत राहिला तर तुम्ही टिकून राहणार. तसं शेती हा एक व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये शिकावं लागतं. म्हणून आपण दर महिन्याला शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये पूर्ण नियोजन कसं करायचंय, काय करायचं, या सगळ्या गोष्टीचं नियोजन आणि पूर्ण शेड्यूल देत असतो. दर महिन्याला आपली मीटिंग होणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आपण या महिन्यामध्ये काय करायचंय, कोणता रोग येऊ शकतो, त्या रोग येण्याच्या अगोदर कोणतं नियोजन करायचं, तुम्हाला दिलेल्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला कोणते प्रॉडक्ट कसे वापरायचे, त्याबद्दलचं जवळपास 1 तासाचं सेशन आपण घेत असतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरले उपाय ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये आपण ज्या शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतात, पहिल्या महिन्यामध्ये माती उपचार कसा करायचा, पहिल्या महिन्यामध्ये कोणते खत व्यवस्थापन करायचे, कोणती ड्रिचिंग करायची, त्याबद्दलचं सविस्तर नॉलेज आपण मागच्या मीटिंगमध्ये घेतलेलं आहे. आता बघा, या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढचं शेड्यूल घ्यायचं आहे. जे आपले शेतकरी आहेत, ज्यांनी आपलं कन्सल्टन्सी घेतलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ही मीटिंग ऐकायची आहे आणि या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं जाईल, त्या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण हे करायचं आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता मी माझ्या मीटिंगला सुरुवात करतो. स्क्रीन दिसते व्यवस्थित? पमू भाऊ, पमू भाऊ, स्क्रीन दिसते का? पमू भाऊ, स्क्रीन दिसत असेल तर मला थंब करा. ओके, ओके. चला, चला, हरकत नाही. आपली स्क्रीन व्यवस्थित दिसते. चला, हळद लागवड तंत्रज्ञान आणि माहिती. बघा, आज तुमच्यासाठी काय आहे? हळद आणि अद्रक हे जवळपास सेम पीक आहेत. त्या दोन्हीलाही सारखं शेड्यूल आपण करत असतो. हा दुसरा महिना आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा, काही शेतकऱ्यांचा तिसरा महिना असू शकते. पण सर्रास यावर्षी 1 महिना हळद लागवड लेट झाल्यामुळे हा दुसराच महिना आपण मानून या महिन्याचं नियोजन करूया. या महिन्यामध्ये मातीचे आरोग्य आपल्याला दर महिन्याला बघायचं आहे. मातीच्या आरोग्यामध्ये आपण काय काय करणार आहेत? 5 ड्रम थेरी जी आपली 5 ड्रम थेरी जी आहे, ती आपली रेग्युलर थेरी आहे. ती थेरी सुद्धा आपण घेणार आहोत. वॉटर मॅनेजमेंट हा सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. मागच्या महिन्यात बऱ्याच लोकांना पाणी व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यामुळे कंद सडण्यासारखे किंवा हळकुंड पूर्ण सोडून गेलेत. त्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या होत्या. या महिन्यात काय प्रॉब्लेम येऊ शकतो, त्या ज्या शेतकऱ्यांचे कंद कुजलेले आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम येऊ शकतो, ते पण आपण यामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर कोणकोणते रोग या महिन्यामध्ये येतात आणि ते येऊच नये यासाठी काय नियोजन करायचं, ते पण आपण यामध्ये घेणार आहोत आणि उत्पादनातील बारकावे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा परिचय देतो. मी दत्ता लक्ष्मण कंकाळ. मी एक शेतकरी आहे आणि मी एक युट्यूबर आहे आणि युट्यूब फॅमिली जवळपास 1,30,200 सबस्क्रायबर आज रोजी पूर्ण झालेले आहेत आणि दत्ता कंकाळ मार्केटिंग या नावानं आपलं युट्यूब चॅनल आहे आणि बरेचसे आपण व्ह्यूअर्स अचीव्ह केलेले आहेत. आता बघा, आपलं मिशन काय आहे? 1 गुंठा 1 क्विंटल. म्हणजे जर आपण 30 गुंठे लावले असेल तर 30 क्विंटल, 50 गुंठे लावला असेल तर 50 क्विंटल. कमीत कमी हायेस्ट आपलं 51 पर्यंत गेलो, पण सर्व जात नाहीत. काहीच लोकांना तेवढे यश मिळतं. पण यावर्षी आपलं टार्गेट आहे, की
आपले जेवढे शेतकरी यावर्षी जॉईन झालेत त्या सर्व शेतकऱ्यांना 40+ न्यायचंय. गेल्या वर्षी सुद्धा आपण 400 शेतकऱ्यांना 40+ नेऊ शकलो. यावर्षी 1200 शेतकरी झालेत. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 800-900 शेतकऱ्यांना आपल्याला 40+ न्यायचं आहे. बघा, या महिन्यात येणारे प्रॉब्लेम, बघा नेहमी आपण कधीही लक्षात घ्या, प्रॉब्लेमवर फोकस करा. म्हणजे प्रॉब्लेम जर आलाच नाही तर उत्पादनाची हमी 100% आहे. बरोबर आहे? बघा, या महिन्यामध्ये संभाव्य धोके काय आहेत? पहिला संभाव्य धोका आहे बघा, पानं पिवळी पडणे. दुसरा संभाव्य धोका आहे पानं करपणे. तिसरा संभाव्य धोका बऱ्याच प्लॉटमध्ये येतो, पानावर तपकिरी रंगाचे डाग पडणे आणि हुमणी आळी. ह्या 2-4 समस्या जास्त भेडसावतात. काही ठिकाणी तुम्हाला पानं कट केलेले सुद्धा दिसतील. तो सोपा प्रॉब्लेम आहे. तो काय असा खूप अवघड प्रॉब्लेम नाहीये. पण हे 4 प्रॉब्लेम खूप मेजर आहेत आणि या गोष्टीचं नियंत्रण नाही केलं तर भविष्यात आपल्या हळदीला कंदसड, करपा येण्याची शक्यता असते. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला टोटल लक्ष देऊन आपल्याला खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण करायचं आहे. आता आपण या एका एकावर फोकस करूया. पहिलं जो आहे, पहिला आहे बघा, पानं पिवळी पडणे. आता साईडला एक प्लॉट दिसतो, हा आपला शेवली येथील जोशी सरांचा प्लॉट आहे. आता यांच्याकडे काय झालं बघा, यांनी एका एकर मध्ये 10 ट्रॉली शेणखत टाकलं आणि लागवड केली. शेणखतामुळे काय झालं, उष्णता खूप असल्यामुळे आणि यावर्षी उशिरा पाणी पडल्यामुळे अक्षरशः हा प्लॉट एकदम पिवळा पडलेला आहे. जोशी सरांचा प्लॉट आहे हा. या प्लॉटला जसं जेव्हा याचा फोटो आला तेव्हा अक्षरशः मला वाटलं की यामध्ये तणनाशकाचा वापर केलेला आहे. इतकं ते एकदम पिवळं दिसू लागलं. पण जेव्हा प्रत्यक्षात गेलो आणि या मातीचे आम्ही 2 नमुने घेतले. बघा, यांची माती मी उन्हाळ्यामध्ये आणली होती आणि उन्हाळ्यातल्या मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण भरपूर होतं आणि जेव्हा मी हा प्लॉट बघितला तर याच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता दिसली. बघा, पानाच्या सगळ्या नसा हिरव्या आहेत आणि पानं पिवळी पडलीत. हे नायट्रोजनची कमतरता असण्याचे लक्षण आहेत. आणि या प्लॉटला जर नायट्रोजनचं प्रमाण मातीच्या परीक्षण अहवालामध्ये भरपूर आहे आणि मग प्लॉटवर प्रत्यक्षात काय नाहीये, नायट्रोजन नाहीये. त्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की जमिनीमध्ये असलेला नायट्रोजन खत कुजवण्यासाठी वापरला गेला. म्हणजे यांनी जे 10 टॉल्या शेणखत टाकलं, त्या 10 टॉल्या शेणखतामध्ये खत कुजवण्यासाठी जमिनीतला नायट्रोजन वापरला गेला आणि खत कुजवल्या गेलं. आता जर पाणी पडला असता तर हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. तो नायट्रोजन त्या पाण्यासोबत जमिनीमध्ये मिक्स झाला असता आणि तो खताला कुजवण्याच्या कामी आला असता. पण अक्षरशः पाणी नाही पडल्यामुळे तुम्ही जे खालून पाणी दिलं त्या पाण्यामध्ये नायट्रोजन नसतो. आकाशातून पडणारा जो पावसाचा थेंब आहे त्या थेंबामध्ये नायट्रोजन मिक्स होऊन जमिनीवर पडत असतो आणि जमिनीवर पडलेला नायट्रोजन 3 प्रकारात विघटित होतो. त्यामध्ये नायट्रोजन विरघळणारे 3 जीवाणू काम करत असतात आणि ते नायट्रोजन विरघळणारे जीवाणू नाहीयेत जमिनीमध्ये आणि हे पण नाहीये, वरून पडलेला नायट्रोजन पण नाहीये. म्हणजे जमिनीतला नायट्रोजन उपलब्ध करून देणारे जीवाणू नाहीयेत, वरून पडलेला नायट्रोजन नाहीये आणि खताला नायट्रोजन लागतो. म्हणून जमिनीतला सर्व नायट्रोजन जमिनीमधून पूर्ण उचलला गेला किंवा वापरला गेला. त्यामुळे जेव्हा आम्ही ही पीक लावलं तेव्हा सगळा प्लॉट पिवळा पडला होता. त्यानंतर त्यावर आम्ही काहीच केलं नाही. प्लॉट पिवळा पडला. लक्षात आलं की नायट्रोजन कमी आहे. मग त्यांना 5 किलो युरिया सोडायला लावला. तरी सुद्धा फरक पडला नाही. 5 किलो युरिया सोडून सुद्धा फरक नाही पडला. मग मी प्लॉटवर गेलो
प्लॉटवरून मातीचा नमुना आणला आणि रिपीट चेक केला. सुदैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे शासनमान्य लॅब सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे आपण हे प्रयोग स्वतः करू शकतो. नाहीतर हेच रिपोर्ट दुसरीकडे पाठवा, डबल त्याला पैसे द्या, डबल गोष्टी करा. मी याचा रिपोर्ट काढल्यानंतर असं लक्षात आलं की नायट्रोजनची कमतरता आहे. म्हणजे पहिल्या रिपोर्टमध्ये नायट्रोजन फुल होता आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये नायट्रोजन डाऊन होता. म्हणजे हे 2 गोष्टी लक्षात घेता जर तुम्हाला पाण्याचा अंदाज व्यवस्थित असेल, तरच खतं हे जर खत त्यांनी विभाजून टाकलं असतं, एका टायमाला 10 टन न टाकता, कमी-कमी टाकलं असतं, पाऊस जर चांगला पडला टाकलं असतं, तर आणखीन चांगलं झालं असतं आणि हे जर खत कुजवलं असतं उन्हाळ्यामध्ये, तर नायट्रोजन वापरण्यासाठी जमिनीतला नायट्रोजन वापरला गेला नसता. जमिनीमध्ये नायट्रोजन कायम राहिला असता आणि खत कुजवणाऱ्या जीवाणू जे आहेत आपले नायट्रोजन विरघळणारे, तर ते त्याच्यात टाकल्यानंतर ते तिथं कन्व्हर्ट करून नायट्रोजन उपलब्ध करून दिला असता. तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून मी नेहमी सांगतो, की उन्हाळ्यामध्ये तुम्ही खत कुजवायचा प्रयत्न करा. नंतर खत जमिनीमध्ये कुजवू नका, नायट्रोजन वापरला जातो. बघा, शेणखताचा अतिवापर आणि पाण्याची कमतरता हे पानं पिवळे पडण्याचं कारण आहे. दुसरं कारण आहे नत्राची कमतरता. आता या ठिकाणी शेणखत आहे, पण काही लोकांनी शेणखत वापरलंच नाही. त्यांची पण पानं पिवळी पडतात. त्याच्यामध्ये एक कारण असू शकतं, एकतर चुनखडी जमीन असेल तर नायट्रोजन कमी पडतो किंवा जर पाणी नाही पडला तरी सुद्धा नायट्रोजन कमी पडतो. आणि हा नायट्रोजन बुडाकडली जी पानं असतात त्यावरच कमी पडतो. जर शेंड्याकडली पानं पिवळी पडत असेल तर कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आहे. मी आपल्या शेड्यूलमध्ये कॅल्शियम 500 ग्राम दिलेलं आहे मागच्या महिन्यामध्ये. का दिलेलं आहे? कारण सुरुवातीला जी कवळी पानं असतात ती जर पिवळी पडत असतील तर कॅल्शियम आणि बोरॉन ह्या 2 गोष्टीची कमतरता असू शकते. त्याचबरोबर फेरस सुद्धा आपण देऊ शकतो. फेरसची सुद्धा कमतरता असू शकते. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे. त्यानंतर नत्र विरघळणारे जीवाणू जर जमिनीत नसतील तरी सुद्धा प्लॉट पिवळा पडू शकतो. बघा, गेल्या वर्षी जर तुमचं सोयाबीनचं रान असेल तर त्यावेळेस तुम्ही तणनाशक 2दा मारलेलं आहे. हरभऱ्याचं ताण असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं. हरभऱ्याच्या ह्याच्यावर सुद्धा नायट्रोजन कमी येतो आणि जर तुम्ही तणनाशक मारले तर त्या ठिकाणी मायकोरायझा हा डिस्टर्ब झालेला असतो आणि मायकोरायझा डिस्टर्ब झाला तर नायट्रोजन वाहून नेणारा मायकोरायझा, स्फुरद वाहून नेणारा मायकोरायझा, पॉलाश वाहून नेणारा मायकोरायझा जर मधात नसेल तर सर्व जागेच्या जागेवर थांबतं. मुळी काय नत्रापाशी स्फुरदपाशी जाऊन खाऊन येत नाही. त्याला ब्रेक केलं जातं. हे आपल्या तणनाशकाचा दुष्परिणाम आहे. त्यामुळे मी नेहमी सांगतो, की हळदीमध्ये तणनाशक वापरू नये. हळदीमध्ये नव्हे तर शेतामध्ये तणनाशक वापरूच नये. बघा, पूर्वी सुद्धा तणनाशक नव्हतं, तरी सुद्धा शेतामध्ये तण नव्हतं. आता शेतामध्ये तण आहे. आपण आळशी बनलो. आपल्याला डवरं माहीत नाहीये, खुरपणं माहीत नाहीये. आपल्याला डायरेक्ट तणनाशकच माहीत आहे. आणि तणनाशक मारून सुद्धा पुन्हा निंदावंच लागतं ही तेवढी सत्यता आहे. आता त्यानंतर काय करायचंय, जर असा प्लॉट असेल तर गोमूत्राचा ड्रिपनं सोडायचे. गोमूत्र ड्रिपनं सोडायचं. पण नॉर्मल प्रॉब्लेम असेल, गोमूत्र नसेल तर 5 किलो युरिया ड्रिपनं सोडला तरी चालते. पण युरिया हे आपल्या गांडुळासाठी घातक आहे. त्यामुळे युरिया सोडला नाही तरी चालते. 20 लिटर गोमूत्र घ्या आणि हे करा. आता आम्ही या प्लॉटला काय केलं? या प्लॉटला आम्ही आता 3 दिवसापूर्वी क्रॉप संजीवनीची फवारणी घेतली. क्रॉप संजीवनी हे आपलं असं प्रोडक्ट आहे ज्यामध्ये 16-17 फळांचा अर्क आहे. वेगवेगळ्या औषधी वनस्पती त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि नॅचरल पद्धतीनं माशाचं वेस्ट त्यामध्ये टाकलेलं आहे. ज्यामध्ये अमिनो ॲसिडचं प्रमाण चांगलं आहे. असं ज्यामधून जे गोष्ट मिळते, केळामधून पोटॅश मिळतो, बेलामधून पोटॅश मिळतो, उंबरामधून पोटॅश मिळतो. असे जे जंगली फळं आहेत ते एकत्र करून आपण त्याचं ते एक पेटंट तयार केलेलं आहे आणि त्यामधून आपण हा क्रॉप संजीवनी नावाचा प्रोडक्ट तयार केला. याची आपण फवारणी घेतली. 4थ्या दिवशी त्याचा कलर बदललेला आहे. चला. यानंतर दुसरा प्रॉब्लेम येतो पानं करपणे. बघा, हा एक प्रॉब्लेम आहे. आता ही समस्या का आली? बघा, या ठिकाणी पूर्ण जमीन उरलेली आहे. याला ही समस्या येण्याचं कारण काय? की पाणी कमी पडणे. बुडाकडले पानं वाळत असतील तर नत्र, स्फुरद, पालाशची कमतरता आहे आणि नत्र, स्फुरद, पालाश कमी पडलं म्हणजे त्या जमिनीमध्ये नायट्रोजन विरघळणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू नाहीयेत. युरिया टाकला पण तो वापरला गेला नाही.
कारण युरिया हा कच्चा असतो, तो कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे युरियाला नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3 प्रकारचे नत्र विरघळणारे जीवाणू लागतात. त्यामुळे जर हे जीवाणू नसतील तर तुम्ही किती खत टाकलं तरी ते पिकाला लागू होत नाही. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर तुमच्या मुळ्यांची वाढ झाली नसेल आणि मायक्रोरायझा डिस्टर्ब असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर नत्र विरघळणारे जीवाणू कमी असतील तरी प्रॉब्लेम येतो. अन्नद्रव्याची कमतरता, मग ते कुठलेही अन्नद्रव्य असू द्या. त्याचबरोबर जमिनीमध्ये जर बुरशीची जर सुरुवात झाली असेल तर आशे पानं होण्याची शक्यता असतं. यावर उपाय काय आहे? पाणी हे वापसा कंडिशन मध्ये द्या. पाणी कमी देऊ नका आणि माझ्याकडे भरपूर पाणी आहे म्हणून जास्त देऊ नका. दुसरी गोष्ट, नत्र विरघळणारे जीवाणू जे आपण आपल्या पहिल्या माती उपचारामध्ये दिलेले आहेत. ज्यांनी माती उपचार नाही केला त्यांनी सॉइल इन्हान्सर यामध्ये नत्र विरघळणारे 3 जीवाणू जे आपण पुढे पाहणार आहोत ते द्यायचं आहे. त्याचबरोबर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे. कोणतं अन्नद्रव्य कमी पडलं, कोणतं कमी आहे किंवा जास्त आहे त्यानुसार आपल्याला नियोजन करायचं आहे. बुरशीजन्य रोग येऊच नये यासाठी ट्रायकोडर्माचे 100 लिटर द्रावण आपण जे घरी तयार करतो त्या पद्धतीनं ते घरी तयार करून ड्रिपनं सोडायचं आहे. मार्केटमधलं ₹200 लिटरचं घेऊन यायचं नाही. आपल्याकडे ते ₹5 लिटरनं तयार होतं. चला, पानावरले तपकिरी रंगाचे डाग पडणे ही एक समस्या बऱ्याच प्लॉटमध्ये आहे बघा. तपकिरी रंगाचे डाग पडतात. याचं कारण काय? की या कंदाला जखम असते. आता ही जखम कुठली असते? जेव्हा तुम्ही बीज प्रक्रिया नाही व्यवस्थित केली तर कंदाला जखम झालेल्या ठिकाणी बुरशी चढण्याची दाट शक्यता असते. म्हणून मी तुम्हाला दोनदा ट्रीटमेंट करायला सांगतो. पहिली म्हणजे रासायनिक बुरशीनाशकामध्ये आणि दुसरी म्हणजे ट्रायकोडर्मामध्ये बुडवून आपल्याला लावायला सांगतो. जर ट्रायकोडर्मा प्रेझेंट असेल तिथं तर बुरशीला वाढू देत नाही आणि ट्रायकोडर्मा प्रेझेंट नसेल, पहिल्यांदा तुमची बुरशी मारली, बुरशीनाशक संपलं आणि बुरशी बी संपली. पण नंतरच्या वेळेस तुम्ही जेव्हा ट्रायकोडर्माची ड्रिचिंग केली त्यावेळेस तुम्हाला सॉरी त्यावेळेस तुम्हाला ट्रायकोडर्मामध्ये बुडून लावल्यामुळे ट्रायकोडर्मा प्रेझेंट आहे. आणि तुम्ही जर हे झाड उपटून बघितलं तर या कंदाला काळ्या कलरची बुरशी लागलेली आहे. ज्या ठिकाणी कंद मोडला किंवा जखम झालेली आहे किंवा जेव्हा तुम्ही कंदाचा तुकडा करता, 2 कंद एकत्र जोडलेले असतात त्यावेळेस ते कट करतो, त्या ठिकाणी जखम होते, तिथं तुम्हाला बुरशी लागलेली दिसेल. त्याचबरोबर बुरशीजन्य रोगाची सुरुवात जर होत असेल, समजायचं असे डाग पडायला सुरुवात होते आणि यावर उपाय म्हणजे पाणी हे वापसा कंडिशन मध्ये द्या. तुम्ही जर जास्त पाणी दिलं तर त्या ठिकाणी मॉइश्चर राहून बुरशीजन्य हानिकारक बुरशी वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं पाणी व्यवस्थित द्या. मेटारायझियम जीवाणू सुद्धा द्या. बऱ्याच वेळेस अशा ठिकाणी आळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेटारायझियम हे जीवाणू आळी मारण्यासाठी उत्तम अळीनाशक म्हणून हे जाते. ज्या कंदाला जखमा आहेत त्या कंदाच्या बुडाला ट्रायकोडर्माची आळवणी करा किंवा जर जास्त प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे जे बायो ऑन आहे, बायो ओनिथॉल नावाचा जो कंटेन आहे त्यामध्ये, तर त्या कंटेनची तुम्ही ड्रिचिंग सुद्धा करू शकता जास्त प्रॉब्लेम असेल तर. आणि जर नॉर्मल प्रॉब्लेम असेल, एखादा 2 ठिकाणी दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रायकोडर्मावर सुद्धा कंट्रोल होऊ शकतो. त्यानंतर या महिन्यामध्ये येणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हुमणी अळी. बघा, हुमणी अळी ही बऱ्याच शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये दिसते आणि एकदा जर ही हुमणी अळी लागली तर प्लॉटला प्लॉट खतम होतो. अतिशय घातक आहे. सध्या हुमणी अळी ही अंड्यामध्ये आहे किंवा बारीक बारीक अळीची जी बारकी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आहे, बारीक बारीक आहेत. ह्या अळ्या काही दिवसांना म्हणजे 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला बोटा एवढ्या झालेल्या दिसतील. त्यामुळं आहे या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर एकरी 1 लिटर हुमणी किलर जर तर आपण वापरला तर हे 100% नष्ट करते. आता हे हुमणी किलर काम कसं करते बघा. हे 1 लिटर तुम्हाला एका एकरला वापरायचंय. हा मुळाच्या कक्षेत राहून हानिकारक कीटकावर परजीवीप्रमाणे वाढते. बघा या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलंय. ही जी वरची जी तुम्हाला हिरवी हिरवी बुरशी झाली ही ही काय आहे? मेटारायझियम आहे. हे काय करतो? या हुमणी अळीच्या अंगावर आपलं वास्तव्य आपलं जाळं पसरवतो आणि या हुमणी अळीला बिमार करून मारून टाकतो. आता ही प्रोसेस होण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 दिवस लागतात. मग तुम्ही म्हणसाल सर 15 ते 20 दिवसामध्ये आपली अळी सगळं खाऊन टाकेल ना? ही ज्या दिवशी या आईला या मेटारायझियमचा स्पर्श झाला त्या दिवशी हिचं खाणं बंद होते, कुडतडणं बंद होते. ही काहीच करत नाही. तुम्हाला दिसते पण ती काहीच करत नाही. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर तिला जास्त हलवलं तर ती हलत पण नाही. आणि जी जाळी अशी एकदम हलती किंवा वळवळ करती तर समजायचं तिला आणखीन स्पर्श झालेला नाही. कशाचा? मेटारायझियम जीवाणूचा.
आणि ज्या दिवशी या हुमणीला मेटारायझमची संसर्ग होतो त्या दिवशी ही अन्न बंद होते आणि हळूहळू ही मरायला लागते. ही मित्रपुरुषी आहे, कीटकाच्या शरीरावर वाढते आणि कीटकाला मारून टाकते आणि मुळाच्या कक्षेमध्ये असलेले वेगवेगळे कीटक सुद्धा मारण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या अळ्या, कटवर्म, त्यानंतर वेगवेगळ्या दुसऱ्या सुद्धा अळ्या असतात, ज्या की आपल्या पानाला कट करतात. त्या सुद्धा अळ्या कंट्रोल करण्याचं काम करते. हे बघा, या ठिकाणी अशी या प्रकारची ही बुरशी आहे, जी तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये चांगल्या प्रमाणे दिसते. आता खत व्यवस्थापन. या महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटला 45 दिवस पूर्ण होत आहेत. अशा शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. काय करायचं खत? दुसरा डोस 45 दिवसांनी करायचा आहे. 10 किलो मायक्रो न्यूट्रिएंट घ्यायचं. कुठलं घ्यायचं हे विचारू नका. तुमच्याकडे जे सगळ्यात चांगलं आहे ते घ्या. ज्याचा अनुभव तुम्हाला आहे ते घ्या. डी घ्यायचं तुम्हाला 1 बॅग, एम 1 बॅग घ्यायचंय आणि मॅग्नेशियम 10 किलो घ्यायचंय आणि सिलिकॉन 40 किलोची बॅग मिळते ती घ्यायची आणि 40 किलोची बॅग जर नाही मिळाली तर आपल्याकडे 1 किलो मध्ये आहे ते तुम्ही ड्रिपनं सोडू शकता. काही अडचण नाही. बऱ्याच ठिकाणी ही बॅग मिळत नाही. त्यामुळं ह्युमिक ग्रॅन्युअल तुम्हाला 5 किलो घ्यायचंय. आता बघा भट्टी करण्याचे काय फायदे होतात. जेव्हा तुम्ही भट्टी करता तेव्हा तुमचा पहिला फायदा असा होतो की नायट्रोजन हा 50% वाया जात असतो आणि 50% लागू होत असतो. पण जेव्हा तुम्ही भट्टी करता तेव्हा तो तुम्हाला जवळपास 80% लागू होतो. त्यानंतर स्फुरद हा 35% लागू होतो आणि 65% वाया जातो. जेव्हा तुम्ही भट्टी करता तेव्हा 70% लागू होतो. पालाश 20% लागू होत असतो, 80% वाया जातो. पण जेव्हा तुम्ही भट्टी करता तेव्हा 80% लागू होतो. म्हणजे भट्टी करणं हे कंपल्सरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅक्टेरिया मारणारा गॅस सुद्धा निघून जात असतो. त्यामुळे भट्टी ही कंपल्सरी करा. आता बघूया 5 ड्रम थेरी जी आपली नेहमीप्रमाणे असते. पहिला आहे जीवाणू कल्चर, दुसरा आहे जीवामृत, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा आणि ताक, गूळ, अंडी. आता मागच्या मागच्या महिन्यात आपण ताक, गूळ, अंडी केलं होतं. यावेळेस ताक, गूळ आणि गोमूत्र करायचं. बघा बरेच शेतकरी पहिले 3 ड्रम करायचा 100% प्रयत्न करतात, पण दुसरे 2 ड्रम करत नाहीत. का? त्याचं कारण विचारलं तर ते म्हणतात, की "सर आमच्याकडे ड्रम नाहीयेत." हा ड्रम ₹1000 मिळतो आणि हे 2 ड्रम जर वाढवले तर ₹2000 वाढायले तुमचे आणि जर 2 क्विंटल जर वाढलं तर आजच्या भावाने ₹20,000 वाढ बरोबर आहे? आणि जर कालचा रेट बघितला तर ₹16,000 ₹32,000 तुमचा नुकसान आहे. वर्षी ₹2,000 तुम्ही जर खर्च केले, तर ₹30,000 येऊ शकतात. बघा जिथं पैसा टाकला तरच पैसा येतो, पैसा टाकला नाही तर पैसा येत नाही. बरेच जण म्हणतात, "सर ₹20,000 आणि 20,000 ₹40,000 खर्च करायचे, कसं शक्य आहे?" मला सांगा, एका एकरमध्ये 2.5-3 लाखाची, 4 लाखाची जर हळद होत असेल, जर तुम्हाला 40 क्विंटल हळद झाली आणि जर आजचा भाव धरला 15चा धरा आपण, 15 चोक 60, 6 लाखाची हळद होते. 6 लाखामध्ये जर तुम्हाला ₹40,000 खर्चता येत नसेल, तर बाहेरच्या मार्केटमध्ये जाऊन बघा. एखादा व्यवसाय करायचा असेल, तर पहिले 10-20 लाखाचं भांडवल टाकावं लागतं. तेव्हा कुठेतरी ₹2, ₹5 मिळतात. हे लक्षात घ्या. शेती एका दाण्याची 1000 दाणे देण्याची ताकद ठेवते, पण ती तुम्हाला काढता आली पाहिजेत. चला, पहिला ड्रम 200 लिटर पाणी आपण बघू नंतर डिटेल. हां. पहिल्या ड्रममध्ये काय आहे? पहिली अळवणी आपली सॉइल एन्हान्सर, दुसरी ट्रायकोडर्मा आणि तिसरी मायक्रोरायझा. सॉइल एन्हान्सरमध्ये रायझोबियम, अझोटोबॅक्टर आणि अझोस्पिरिडियम हे 3 नत्र विघळणारे जीवाणू आहेत, स्फुरद विघळणारे जीवाणू आहेत, पालाश विघळणारे जीवाणू आहेत, झिंक विघळणारे जीवाणू आहेत, डिकंपोजर आहे, सुडोमोनास आहे. हे सर्व जीवाणू या सॉइल एन्हान्सर यामध्ये आहेत. त्यानंतर तयार करण्याची प्रक्रिया बरेच शेतकरी विचारतात, ताक घेऊ का गुळ घेऊ? अंडे घेऊ का? गोमूत्र घेऊ? बघा, मला दररोजचे 500 फोन येत आहेत. एखाद्या दिवशी माझं डोकं पागल होऊन मी पागल व्हायचो, तर तुम्ही पण पागल व्हाल. त्यामुळं एवढं तुम्हाला सुटसुटीत करून दिलेलं आहे. दर महिन्याला काय टाकायचं हे पण सांगितलेलं आहे. तर जास्त फोन लावून बेजार करू नका. कारण तुम्हाला मला जास्त दिवस टिकवायचा असेल, तर त्रास देणं कमी करा. याला त्रास म्हणता येणार नाही, पण तुमच्याकडे सगळं रेडी आहे. तुम्हाला पी फाईल मराठीत दिलेली आहे. त्या पुडीवर सुद्धा मराठीत लिहिलेलं आहे. सगळ्या पुड्या इंग्लिशमध्ये असतात, पण मी त्या कंपनीवाल्याला सांगितलं, की बाबा मला मराठीत पूर्ण पुडीचं मार्गदर्शन पाहिजे. त्या पुडीवर सुद्धा लिहिलेलं आहे, की किती आलू घ्यायचा, किती गूळ घ्यायचा, किती
ताक घ्यायचं. त्यामुळं जास्त डोकं लावू नका. 200 लिटर पाणी घ्या, 2 किलो गूळ घ्या, 2 लिटर ताक घ्या आणि याला 8 दिवस सकाळ संध्याकाळ हलवा. काडीने हलवा. काडी एकच ठेवा. ट्रायकोडर्मातली काडी, मायक्रोरायझा पण नको, मायक्रोरायझाची काडी सॉइल इनॅन्सर मध्ये नको, सॉइल इनॅन्सरची काडी जीवामृत मध्ये नको. 5 ड्रम साठी 5 काड्या वेगळ्या घ्या आणि त्याच ड्रम मध्ये काडी ठेवा. आणि ज्या दिवशी तुम्हाला ड्रम सोडायचा त्या दिवशी हलू नका. वरचं निथळ निथळ पाणी ड्रिपने सोडून द्या. आणि हा ड्रम पूर्ण संपल्यानंतर खाली जो बगदा उरतो त्यामध्ये पुन्हा 1 किलो गूळ टाका आणि पुन्हा मल्टिप्लाय करा. आणि असं महिन्यातून जर 2 वेळा तुम्ही जर हे सॉइल एन्हॅन्सर, ट्रायकोडर्मा, मायक्रोरायझा, जीवामृत आणि ताक गुळ अंडी जर दिलात तर 40 प्लस तुमचा प्लॉट जाऊ शकतो. दुसरा ड्रम आहे आपला ट्रायकोडर्माचा. ट्रायकोट्रिट नावानं आहे. ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हार्जिनियानम ह्या 2 प्रजाती असलेला ट्रायकोडर्मा आपल्याकडे आहे. याचा काउंट 16x10x8 आहे. एवढा काउंट कुणी देत नाही. चला पुढे बघूया. ट्रायकोडर्मा हे हानिकारक बुरशीला मारण्याचं काम करतो, चिलेटिंग एजंट तयार करतो आणि अनसोल्युबल ला सोल्युबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करतो, पीएच कमी करतो, आहे ना. त्याचबरोबर मातीचा पोत सुधारतो आणि जे रोग असतात त्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी हा मदत करत असतो. हा कल्चर कसं बनवायचंय हे तुम्हाला माहित आहे. सेम कल्चर तसंच आहे. तिसरा ड्रम जो आहे आपला मायक्रोरायझाचा आहे. एंडो मायक्रोरायझा आणि ऍक्टो मायक्रोरायझा हे 2 मायक्रोरायझा यामध्ये आहेत. याचा काउंट 167 काउंट आपल्याला या पुढीचा मिळत असतो, या मायक्रोरायझा मिळत असतो. आता बघा मायक्रोरायझाचं महत्व काय आहे, की जर मायक्रोरायझा असेल तर मुळाच्या कक्षेबाहेर अन्न मुळापर्यंत पोहोचण्याचं काम करतं. म्हणजे समजा इकडे या ठिकाणी बघा, या ठिकाणी मायक्रोरायझा आहे, इकडून मायक्रोरायझा नाही. आता हा जो ऑर्गॅनिक मॅटर आहे हे जर इथं आहे आणि मुळे इकडे असतील तर हे पण जात नाही. पण हे मायक्रोरायझा जाळं पसरला असेल तर हे वाहून नेण्याचं काम करत असतं. म्हणून उत्तम वाहक म्हणून मायक्रोरायझाकडे आपण पाहत असतो. मुळाचा विस्तार करणे, मुळांना वाढवणे, फॉस्फरसची उपलब्धता करून देणे. कारण या महिन्यामध्ये सर्वात जास्त फुटव्याला महत्व आहे. म्हणून या महिन्यामध्ये आपण मायक्रोरायझा कंपल्सरी गरजेचं आहे. फॉस्फरस उपलब्ध करून द्यायचं. का? फॉस्फरस का उपलब्ध करून देतो, बाकी काऊन उपलब्ध करून देत नाही? कारण फॉस्फरस हा अचल आहे. अचल म्हणजे एका ठिकाणी ठप्प बसणारा आहे, तो नॉट मुव्हेबल आहे. म्हणजे तो हालचाल जास्त करत नाही. आता जर तो मुळाच्या कक्षेबाहेर असेल तर तो मुळाला उपलब्ध होत नाही, म्हणून जमिनीमध्ये तो फिक्स होतो. या मुळाच्या कक्षेबाहेरील फॉस्फरसला मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम मायक्रोरायझा करतो. म्हणून आपण आपल्या बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर गेलो, आपण सहज जरी उकरलं तर खूप सारा मुळांचा विस्तार झालेला तुम्हाला दिसतो. मातीचा पोत सुधारणे, मुळांवर संरक्षणात्मक थर तयार करणे, ज्यामुळे मुळकूज किंवा मुळकण मुळा असणारे जे मुळाचे जे रोग आहेत ते होत नाहीत. आणि याची किंमत ₹7 लिटर आहे. एकरी 100 लिटरचा आपल्याला वापर करायचा आहे. मायक्रोरायझा तयार कसा करायचा? मायक्रोरायझा आणि ट्रायकोडर्मा तयार करण्याची सेम पद्धत आहे. 100 लिटर पाणी, 2 किलो गूळ आणि 2 किलो उकडलेले बटाटे, आलू बारीक उकडा, ते सल्फेट काढून टाका आणि ते सल्फेट काढून बारीक भुगा करा आणि तो टाकीमध्ये टाकून द्या. 8 दिवस सकाळ संध्याकाळ एकाच काडीने हलवा आणि ज्या दिवशी तुम्हाला द्यायचंय त्या दिवशी हलू नका आणि ड्रिपनं वस्त्रगाळ करून सोडून द्या. डायरेक्ट सोडू नका. आता खत लागू होण्यासाठी आपण बघितलं, डायरेक्ट खत पिकाला लागू होत नाही, त्यासाठी बॅक्टेरिया खूप काम करत असतात आणि हे बॅक्टेरिया आपण देतो, त्यामुळं आपण दिलेली खते ही 100% लागू होतात. त्यानंतर जीवामृत बनवण्याची पद्धत. 200 लिटर पाणी घ्या, 2 किलो बेसन घ्या, वड्याखालची माती घ्या, वड्याखालची नाही भेटली लिंबाखालची घ्या, लिंबाखालची नाही भेटली बेलाखालची घ्या, बेलाखालची नाही भेटली तर जे झाड ऑक्सिजन देते त्या झाडाखालची घ्या. 2 किलो गूळ घ्या, लिंबाखालची घ्या. त्यानंतर चला एवढे झाड सापडतात. वड, पिंपळ, लिंब, बेल या झाडाखाली तुम्ही घेऊ शकता. 5 किलो शेण घ्या, 2 किलो गूळ घ्या, 2 किलो वड्याखालची माती घ्या. आता ही वड्याखालची, उंबराखालची आणि लिंबाखालची का माती घ्यायची? कारण त्या ठिकाणी ऑक्सिजन 24 तास असल्यामुळं त्या ठिकाणी बॅक्टेरियल कॉलनी जास्त असते त्या मातीमध्ये, म्हणून आपण ते जीवामृत घेत असतो. वस्त्रगाळ करून ते ड्रिपने दर महिन्याला 2 वेळा सोडलं तर खूप चांगलं. बघा ज्यांना 50 प्लस जायचंय त्यांनी 2 वेळा सॉइल एनहान्सर सोडा,
2 वेळा ट्रायकोडर्मा सोडा, 2 वेळा मायक्रोराय सोडा, 2 वेळा जीवामृत सोडा, 2 वेळा आपलं ताक गुळ अंडी, एकदा ताक गुळ गोमूत्र आणि एकदा आपलं जे जैविक बुरशीनाशक आहे मीठ, हळद आणि गोमूत्र याला मिक्स करून सोडा. 100% 50+ जाऊ शकता. बघा, ताक गुळ गोमूत्र आपण मागच्या काय घेतलं होतं, ताक गुळ आणि अंडी घेतली होती. आता यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, ताक घ्यायचंय, गुळ घ्यायचा 1 किलो आणि गोमूत्र घ्यायचं 10 लिटर आणि हे सर्व 5 लिटर पाणी घ्यायचं. म्हणजे टोटल झालं आपलं हे 10 आणि 5 15 आणि 5 20 लिटरच्या ड्रम मध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय. किंवा तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता, 20च्या ऐवजी 40 लिटर पाणी घेतलं तरी काही फरक पडत नाही. पण पाण्याचं प्रमाण जास्त दिवस नको, 8 दिवस ठेवा आणि नंतर 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करा आणि ड्रीपनं सोडून द्या. आता ताक गुळ अंडी आपण मागच्या वेळेस वापरली. आता ताकामध्ये काय असतं, बॅक्टेरिया असतो, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असतो, गुळामध्ये कार्बनचा उत्तम स्रोत आहे आणि गोमूत्रामध्ये नायट्रोजन, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा या ठिकाणी आपल्याला गोमूत्रामध्ये आढळतात. ताक गुळ गोमूत्र कसं तयार करायचं, 25 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये 10 लिटर गोमूत्र घ्यायचंय, 5 लिटर ताक घ्यायचं, 1 किलो गुळ घ्यायचा, मिसळवायचा, ते द्रावण 8 दिवस ठेवायचं, सकाळ संध्याकाळ हलवायचं आणि 9व्या दिवशी 200 लिटर पाण्यामध्ये 25 लिटर पाणी टाकायचं आणि वस्त्रगाळ करून 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला हे ठेवायचं आहे. 10 दिवसानंतर आपल्याला हे ठेवायचं नाही, लगेच आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि दर 10 दिवसाला किंवा 15 दिवसाला तुम्ही हे जर केला तर खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो. त्यानंतर सेंद्रिय बुरशीनाशक घ्यायचं आपल्याला, 20 लिटर पाणी घ्यायचंय, ताक घ्यायचंय 5 लिटर, हळद घ्यायची 500 ग्राम आणि मीठ घ्यायचंय 500 ग्राम. तिन्ही एकत्र करायचे आणि हे जवळपास 48 तास भिजवत ठेवायचं आणि 48 तासानंतर म्हणजे 2 दिवसानंतर हे तुम्हाला ड्रीपनं सोडायचं आहे. हे जर 2 वेळा केलं तर मला तरी वाटतं की कुठल्याच प्रोडक्टचा गरज पडणार नाही. तुम्हाला मार्केटमधला कुठलाही प्रोडक्ट टाकायची गरज नाही. ट्रायकोडर्मा आणि हे जर तुम्ही रेग्युलर टाकत गेला तर तुमच्या प्लॉटला बुरशी लागत नाही. गेल्या वर्षी या 2 गोष्टीवरच आपण शेवटपर्यंत प्लॉट डेव्हलप केलेत. एकालाही बुरशी लागलेली नाहीये. चला, लागवडीनंतर आपला जो पहिला प्रोग्राम आहे तो म्हणजे फुटवा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे फुटवा. बघा, जर फुटवा चांगला असेल तर उत्पादन मिळणार आहे. फुटवा चांगला नसेल तर उत्पादन येणारच नाही. आता फुटव्यासाठी काय, आता फुटव्यासाठी काय करायचंय बघा. फुटव्याचं महत्व कसं आहे, 3 फुटवे जर तुमच्या प्लॉट मध्ये असतील सरास तर तुम्हाला 15 क्विंटल उत्पादन होते. जर 5 फुटवे असतील तर तुम्हाला 25 क्विंटल उत्पादन होते. 7 फुटवे कंपल्सरी असतील तर तुमचं 35 क्विंटल उत्पादन होते. 9 फुटवे असतील तर 45 क्विंटल उत्पादन होते आणि 10 फुटवे असतील तर 50 क्विंटल प्रति एकर उत्पादन होते. तुमच्या हळदीला किती फुटवे आहेत त्यावरून मी सांगतो की तुम्हाला किती उत्पादन होणार आहे. चला, बघा, लागवडीनंतर जो आपला पहिला महत्वाचा विषय आहे तो म्हणजे फुटवा. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, जिब्रेलिन पहिली फवारणी, सायटोकायनिन. आता बघा, जिब्रेलिन आणि सायटोकायनिनचा रोल काय. जिब्रेलिक ऍसिड आणि सायटोकायनिन जेव्हा तुम्ही स्प्रे मध्ये मारता त्यावेळेस फुटव्यांची संख्या, पानाची रुंदी, पानाची काळोखी आणि ब्रँच फोडण्यासाठी लागणारी ताकद या हार्मोन्समुळे झाडामध्ये येते. सायटोकायनिन हे सेल डिव्हिजन करण्याचं काम करतं. म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी करण्यासाठी सायटोकायनिन या हार्मोनचा वापर केला जातो. आपण जी हार्मोन्स बोलवलेली आहेत ती एक्सपोर्ट केलेली हार्मोन्स, प्लांट हार्मोन्स आहेत आणि ही प्लांट हार्मोन्स आपण देत असल्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगला येतो. गेल्या वर्षी तुम्ही बघितलात की आपल्या प्लॉटची हाईट आणि बुंद्याची जाडी, नुसती हाईट नाही बघा, नुसती हाईट वाढली तरी चालणार नाही. बुंद्याची जाडी, फुटव्यांची संख्या, आपण एका एका प्लॉट मध्ये एका झाडाला 10 ते 11 फुटवे मोजून दाखवले गेल्या वर्षी. काही ठिकाणी 10-11, काही ठिकाणी 7-8, काही ठिकाणी अवरेज 5-7 असे फुटवे गेल्या वर्षी आपल्याला दिले, या सायटोकायनिनने दिले. याचा वापर आपण आपल्या पूर्ण शेड्यूल मध्ये 2 वेळा सायटोकायनिन, 2 वेळा ऑक्झिन, सॉरी 1 वेळा ऑक्झिन आणि 3 वेळा जीए जिब्रेलिक ऍसिड
या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून वापरणार आहोत. त्यामुळं वेळोवेळी जे पाहिजे ते मिळणार आहे. आणि बघा याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे हार्मोन्स असतात. एक सिंथेटिक हार्मोन्स आणि एक प्लांट हार्मोन्स. सिंथेटिक हार्मोन्स हे कुठली वाढ कधी करतील सांगता येत नाही. पण प्लांट हार्मोन्स थोडे महाग असतात. पण या प्लांट हार्मोन्समुळे आपल्याला पाहिजे तीच वाढ होते. कायिक वाढ किंवा विनाकारणची वाढ ही होत नाही. त्यामुळं प्लांट हार्मोन्स वापरणं गरजेचं आहे. आणि हे दोन्ही आपल्याकडे प्लांट हार्मोन्स आहेत. त्यानंतर प्लॅन्टो हे सुद्धा आपल्याला मायक्रोन्यूट्रंट म्हणून वापरायचं आहे. बायो ऑन जे बायो ओनेथॉल नावाचा जो प्रोडक्ट आहे, जो झाडावरील पानावरील जी बुरशी आहे ती नष्ट करण्यासाठी बुरशीनाशक म्हणून वापरायचे आणि स्टिकर आपलं कंपल्सरी आहे. त्याचं 10 ml चं प्रमाण घ्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं काय करायचं, काळजी काय करायची बघा, आपले जे हार्मोन्स आहेत हे अतिशय दुधारी तणासारखे आहेत. ह्याचं जर प्रमाण जास्त झालं, एक्झाम्पल घ्या तुमचे 5 पंप पडत असतील आणि तुम्ही जर औषधी केली ही, आता बघा याचं प्रमाण किती आहे? 100 लिटर पाणी घ्यायचं तुम्हाला. आता 100 लिटर पाणी घ्यायचं म्हणजे कसं करणार? 100 लिटर ड्रम तुमच्याकडे नाहीये. मग काय करा? 10 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये 2 इंजेक्शन फोडून टाका. त्यामध्ये ॲग्री-82 टाका आणि हे 2 प्रॉडक्ट जे आहेत, आता हे प्लॅन्टो आपलं 300 ml लागेल आणि हे 300 ग्राम लागेल. हे तिन्ही एकत्र करा आणि त्याचे तुम्हाला जर तुमचे 5 पंप झाले, तर एका पंपाला 1 लिटर टाका. 5 लिटर उरलं, ते 5 लिटर उरलेलं ड्रिपने सोडून द्या. पण डबल फवारणी किंवा जास्त औषध वापरू नका. डबल फवारणी किंवा औषध केला तर 100% तुमच्या पानाला डाग पडण्याची शक्यता असते. कारण हे प्लांट हार्मोन्स एका दिवसामध्ये जवळपास 3 ते 6 इंच झेंडूच्या झाडाला वाढवते. हा मी प्रॅक्टिकल प्रयोग केलेला माझ्या शेतामध्ये. 100% इतके क्वालिटीचे प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे जास्त पाणी किंवा कमी पाणी घेऊ नका. 100 लिटर पाणी गेलंच पाहिजे. आणि ही जी फुटवा अवस्था आहे, ही 45 ते 90 दिवसाची आहे. आपल्याला या 45 ते 90 दिवसामध्ये जास्तीत जास्त फुटवा आणायचा आहे. सुरुवात आपली ह्या 40व्या दिवसापासून होत आहे. त्यामुळं 100% रिझल्ट आपला येणार आहे. त्यानंतर तिसरी अळवणी ही 50व्या दिवशी करायची आहे. बायोऑन जे बुरशीनाशक आहे, रूटमॅक्स यामध्ये पोटॅशियम ह्युमेट आहे हे आणि हे आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर ॲग्री-82 हे घ्यायचं आपल्याला 100 मिली आणि प्लॅन्टो घ्यायचं 200 मिली. हे तुम्हाला मुळं मजबूत करणे, स्थिरता आणणे आणि बुरशीपासून मुळाचा बचाव करणे आणि पोटॅश यामध्ये पोटॅशियम ह्युमेटमध्ये 12% पोटॅश आहे. त्यामुळं पोटॅश हे आपल्या अन्नद्रव्याचं वहन करते आणि ह्युमिकमुळं, फॉलिकमुळं मुळांचा विकास होतो. मुळं आणि पोटॅश एकत्र हे करण्यासाठी पोटॅशियम ह्युमेटचा आपण वापर करत असतो. आणि हे 200 लिटरमध्ये तुम्ही टाकून अळवणी करू शकता. तिसरी अळवणी 55व्या दिवशी करायची आहे. 19-19 आपल्याला 50 किलो घ्यायचंय किंवा या ठिकाणी तुम्ही 12 सुद्धा घेऊ शकता. ज्यांनी 19 टाकले त्यांनी 12 घ्या आणि बायोन 30 ग्राम फवारणीमध्ये आणि 82 10 ml घ्यायचे. ही फवारणी आहे. फवारणीमध्ये 19 घ्या किंवा जर तुमचा प्लॉट 55 दिवसापर्यंत असेल किंवा त्यापेक्षा पुढे गेला असेल, तुम्ही 1261 घ्या. 60 दिवसाच्या पुढे गेला असेल तर 1261 घ्या. 60 दिवसाच्या आत असेल तर 19 घेतलं तरी चालतं. चौथी अळवणी. आता बघा, चौथ्या अळवणीमध्ये 1261 घ्यायचंय 60व्या दिवशी आणि झिंक घ्यायचंय 12% वालं. ॲग्री-82 100 ml घ्यायचंय. पोटॅशियम ह्युमेट घ्यायचंय 250 ग्राम आणि ह्युमिक हे घ्यायचंय आपल्याला 250 ml 60व्या दिवसापर्यंत. आता ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांनी नाव, गाव, पत्ता, पिनकोड, ईमेल आयडी, एकूण क्षेत्र, मोबाईल नंबर आणि एक फोटो मला पाठवायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल, की बाबा आम्हाला फक्त याच महिन्याचं एकदा वापरून बघायचं आहे, त्यांनी हे जीवाणू कल्चरची किट घ्यायची 1650 ची आहे. बायोऑन, जीए, सायटोकायनिन, ऑक्झिन हे जे या महिन्यात लागणारे सर्व प्रॉडक्ट आहेत, हे तुम्हाला पोस्टाने घरपोच मिळतील. ज्यांना पाहिजे त्यांनी माझ्या या नंबरवर संपर्क करावा. हा माझा नंबर आहे 9922557796. या नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमच्या घरी हे प्रोडक्ट पोस्टाने मागवू शकता. सो थँक यू. विश यू वेल्थ.